विरारच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी। आषाढी एकादशी निमित्त विरारच्या विठ्ठल मंदिरात आज भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने गर्दी केली होती। पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। लहान थोर भाविक हातात टाळ मृदुंग घेऊन मुखी हरिनाम घेऊन विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात दंग झाले होते। विविध भागांतून आलेल्या दिंड्यांनी मंदिर परिसर भक्तितात न्हावून गेला होता। दिंड्यांमध्ये महिला, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। पारंपरिक वेशभूषा, पताका आणि भजन कीर्तनाचा सुरेल नाद यामुळे वातावरण अत्यंत पवित्र आणि भक्तिमय झाले होते। मंदिर व्यवस्थापनेत दर्शनासाठी विशेष व्यवस्था केल्या होत्या। हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले। गर्दी असूनही भक्तांनी शांततेत आणि भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला। पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते। आषाढी एकादशीचा उत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून तो भक्ती, एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा पर्वणी ठरतो। हे पुन्हा एकदा आज विरारच्या विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, विरार। दरवर्षी आवर्जून आषाढी एकादशीची वाट बघते। दरवर्षी मी विठ्ठल मंदिरात सेवेसाठी येते। पूर्ण या मंगलमय भक्तिमय वातावरणात रंगून मन खूप प्रसन्न होतं आणि मला खूप छान वाटतं। काय सांगशील आजकालची जी तरुण पिढी आहे मोबाईल मध्ये गुंतलेली आहे, त्यांच्यासाठी आवर्जून सांगेन की जो आजूबाजूच्या वातावरणातला स्ट्रेस वगैरे आहे तो या सगळ्या वातावरणात पूर्ण निघून जातो। मन एकदम डायव्हर्ट होऊन जातं या सगळ्या गोष्टीतून। आज जो मराठीचा मुद्दा आहे, हिंदीचा मुद्दा आहे, काय सांगशील त्याबद्दल? काही नाही, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, बस सगळे एकच आहेत, काही भेदभाव नाही। सर्वप्रथम सर्व विठ्ठल भक्तांना या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज महिला वर्ग जो मोठ्या प्रमाणात या दिंडीमध्ये सामील झाला होता, एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळा जल्लोष संचारला होता। जशी कीर्ती टाळ हातात आमच्या आली तसं विठ्ठल 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 करत जो आमच्या विरोधात जो गजर झाला तो थांबण्याजोगे नव्हता। आज बरेच भक्तजण इथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत। त्या सर्वांना या एकादशीच्या खूप शुभेच्छा। त्या विठ्ठलाला एकच साकडं आहे, साकडं मी सांगते त्याला, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे राज्य येऊ दे, प्रत्येकाच्या घरात सदा बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे, ते न करता आपला महाराष्ट्र सुखलाम सुजलाम होऊ दे। धन्यवाद। श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था पश्चिम रेल्वे भजन महासंघ यांच्या वतीने एकादशीला चर्चगेटपर्यंत दिंड्या जात असतात। त्या दिंड्यामुळे पांडुरंगासमोर एवढंच मागणं असतं की ही जी सगळी संत मंडळी ती सुखी जाऊ दे, त्यांना त्यांच्या जीवनाचा आनंद मिळू दे आणि हा आनंद अहोरात्र चालू राहावा, त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी मागणी करत असतो। आणि पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे पांडुरंगाकडे जास्त काय मागत नाहीत, कारण त्यांना फक्त आशीर्वाद असावा आणि आमचे जे करतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळावं, ही एक छोटीशी मागणी असते। मराठीच्या प्रश्नामुळे आजच्या पंढरपूरच्या जी एकादशी आहे त्याला बहुतेक मराठी आणि इतर लोकांचा खूप उत्साह लोटलेला आहे। लोकांमध्ये आनंद आहे आणि तो असाच राहावा, एकजुटीने राहावा, एकीने राहावा, एवढंच मी आजच्या दिवसाला सांगेन। काय मागितलं विठुरायाकडे? सर्वांना सुखी ठेव। आता माझं वय आहे 71, आता मी काय मागू आणखी? ही सेवा अशीच चालू राहून दे, एवढीच विठुरायाची विनंती। सर्वप्रथम रामकृष्ण हरी। आज हा आपला विठुरायाचा जो सण उत्सव असतो तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भक्तिमय वातावरणात सर्व मराठी जनांकडून व मराठी भाषा प्रेमींकडून महाराष्ट्रीयांकडून हा साजरा केला जातो। असा का वर्षानुवर्षे हा कार्यक्रम आपल्या इकडे विरार पश्चिम येथे साजरा होत असतो। आम्ही अत्यंत जल्लोषात दरवर्षी इकडे सहभागी होत असतो। तसेच यावर्षी आम्ही सहभागी झालो आहोत। आम्ही आमच्यातर्फे एक प्रसाद सेवेचं एक कार्य आम्ही केलं, त्या चालू आहे आमच्या सकाळी जवळपास 8 वाजल्यापासून आम्ही ते चालू केलेलं आहे। आणि बस विठ्ठलाची चरणी आम्ही नतमस्तक होऊन विठ्ठलाची सेवा करणं, विठ्ठलाच्या सोबत आम्ही वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची सेवा हेच सर्व आमचं यातच आमचं सर्व जीवनकार्य असं आम्ही समजतो। मी बघितलं असेल की हे फार जुनं मंदिर आहे, जवळजवळ 125 वर्षापेक्षा जास्त हे जुनं मंदिर आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये जुनं मंदिर असताना त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून याचा जीर्णोद्धार झाला आणि याचा बघितलं असेल की भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सोय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो।
पूर्ण सभामंडप बांधलेला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सभामंडप बांधलेला आहे. लोकांना प्रसाद म्हणून आम्ही साबुदाण्याची खिचडी ही दिली जाते आणि केळी पण जी उपवासाची केळी असतात ती वापरला जातो. त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना रांगेमध्ये दर्शन घेण्याच्या दृष्टीने सोय केलेली आहे. आणि सकाळपासून सकाळी 5 वाजता अभिषेक झाल्यापासून ते आतापर्यंत बघितलं असेल की भजन मंडळ वेगवेगळ्या प्रकारच्या महिला मंडळ असो किंवा इतर माध्यमातून भजन कीर्तन हे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत हे चालू असते. सालाबादप्रमाणे याही वर्ष सगळे भक्तिगण आज दर्शनाला आलेले आहेत आणि आज विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाकडनं एक असा संदेश दिलेला आहे का असा देव आपला आहे का ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही. आणि आजच्या काळाची गरज आहे आजच्या या पिढीला त्या असा कुठेतरी एक आदर्श आपल्या पुढे असला पाहिजे. आणि लोक ज्या भक्तिभावाने त्या धर्म पंथ विसरून मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला येतात. कुठलाही अचूक असा कुठलाही विषय नाही. आणि आज तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक देवळामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाच्या पायाला तुम्हाला हात लावता येतो. आणि वेगळं पण आहे आज भक्तिभावाने कोणालाही न सांगता आज मोठ्या प्रमाणामध्ये भक्त वारकरी मोठ्या प्रमाणे येत असतात आणि एक वेगळा संदेश देत असतात. आणि आपापल्या परीने जी सेवा करायची असेल ती करण्याचा प्रयत्न करत असतात. एक सगळ्या देवांमध्ये एक वेगळं विठ्ठलाचं एक वेगळेपण आहे आणि तेच आजच्या पिढीला गरजेचं आहे. तरुण पिढीने आज जवळपास तुम्ही बघितलं असेल भक्तगणामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढी सहभागी झालेल्या आहेत. विविध उपक्रम कार्यक्रम झालेले आहेत. आज दिंडी तुम्ही बघितली असेल सकाळची तर मोठ्या प्रमाणामध्ये दिंडीमध्ये 100% लहान मुलं होती आणि निश्चित एक वेगळी आवड एक वेगळा भक्तिरस त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे.